तर त्याच्यावर ते रिॲक्शन म्हणजे आपल्याला माहीत नाही आहे, आपण ते भाजी त्या सीझनमध्ये खाऊन घेतो, पण ती भाजी खाताना आपण तो विचार नाही करत की बाई कशासाठी, पण ती एक प्रथा पडलेली आहे की या सीझनमध्ये भाजी येते म्हणून ती भाजी खायला पाहिजे. तर त्याच्यासोबत एक आयुर्वेदाचा प्रिन्सिपल पण आहे की त्या सीझनमध्ये ती भाजी खाणं आवश्यक आहे. म्हणजे जसं ज्योतीचे फुलं तुम्हाला आता खायला भेटतात, तर या सीझनमध्ये त्याच्यामध्ये त्याचा गुणधर्म आहे. वाघाटी या सीझनमध्ये येते आणि त्याचा गुणधर्म त्या वाघाटीचा त्या सीझनमध्ये आहे, म्हणून त्या सीझन जसं आपण टमाटर आपल्याला 12 महिने भेटते, ते टमाटर कधी खराबही होत नाही कारण त्याच्यावर प्रोसेस केलेली आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण ह्या ज्या रानभाज्या आहेत ह्या त्या विशिष्ट सीझनमध्येच आपल्याला उपलब्ध झालेल्या असतात. तर ह्या भाज्या ज्या रानभाज्या आपण दिसल्यानंतर लगेच त्याला खाणे पण योग्य नाही आहे. बरेच वेळा आपण ते घेऊन येतो आणि मार्केटमधून त्याची भाजी करून टाकतो, पण त्याचं प्रोसेस सुद्धा माहीत आवश्यक आहे. कारण तुम्ही जर पाहिलं असेल इथे चंपराचे पानं ठेवलेले आहे, चंपराचे पानं जर तुम्ही डायरेक्ट भाजी केली तर तुमची जीभच आतमध्ये वळली जाते, कारण त्याच्यात एक केमिकल आहे की जे तुमची जीभ आतमध्ये होते. म्हणून त्याच्यासाठी एक पद्धत आहे की त्याला उकळणे, त्याला तळून घेणे, काय जे काही त्याची प्रोसेस असेल ते. सुरणबंद सुद्धा तसंच आहे, त्याला सुद्धा तुम्हाला उकळून घ्यावं लागतं. कारण हे जे झाडं आहेत रानभाजी जंगली भाज्या, या भाज्यामध्ये स्वतःला प्रोटेक्शन करायसाठी एक कडू प्रकारचा पदार्थ तयार होतो आणि जे आपल्याला आवडत नाही ते काढण्याचा पण आपण त्याच्यामधून प्रयत्न करतो. आणि अशा ज्या भाज्या आहेत या भाज्यांमध्ये काही पौष्टिक गुणधर्म देखील आहे. आपण पाहिलं असेल शेवग्याच्या शेंगाकडे आपण पाहतच नाही, आपल्या मार्केटमध्ये विकायला असते, झाडाला लागलेले असतात, खाली पडतात. मला इथं वाटतं, मला नाही वाटत कोणी शेवग्याच्या शेंगा आणल्या असतील इथे मार्केट आपल्या या इथे ठेवायला. शेवग्याच्या शेंगाला मिराकल ट्री म्हटलं, 300 आजारावर त्याचा उपयोग केला जातो. आणि आपण जे संत्रा खातो त्या संत्र्याच्या 7 पट त्याच्यात व्हिटॅमिन सी आहे. आणि आपण जे दूध पितो दुधामधून आपल्याला कॅल्शियम भेटते, तर याच्यामध्ये 4 पट जास्त कॅल्शियम आहे. आणि यासोबत आपण गाजर खातो, व्हिटॅमिन ए भेटायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये 4 पट व्हिटॅमिन ए आहे. प्रोटीन सुद्धा आहे. आपण केळं खातो त्या केळाच्या दुप्पट त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहे. आणि ते जे शेवग्याच्या शेंगा आहे, आपण त्या शेवग्याच्या शेंगा काही लोक खातात, काही लोक खात नाही, कारण त्याचं आपल्याला महत्त्व नाही. आणि त्याचा पावडर सुद्धा त्या जे पाला आहे त्या झाडाचा, त्याचा पावडर सुद्धा आता मार्केटमध्ये उपलब्ध झाला आहे. पण आपल्याला सवय झाली आहे की आपण जोपर्यंत आपल्याला काही बिमारी होत नाही आणि जोपर्यंत आपलं कॅल्शियम कमी होत नाही तोपर्यंत आपण ते कॅल्शियमची गोळी घेतो. आणि आपल्याकडे उपाय असून आपण त्याच्याकडे पाहत नाही, कारण आपल्याला ते इन्स्टंट इलाज पाहिजे. त्याच्यासोबत काही आणखी आहे झाडं, जे तुरीच्या शेंगा तुम्ही बाजारात पाहत असाल, त्याचं हेमोग्लोबिन कमी होते. त्यांनी जर ते शेंगा व्यवस्थितपणे खाल्ले तर त्याचं हेमोग्लोबिन सुद्धा बरोबर होऊ शकतं. यासोबत या रानभाज्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहे, म्हणजे पौष्टिकता आहे, पण यासोबत औषधी गुणधर्म आहे. जसं की संधिवातावर बऱ्याच जणांना हाडाचा प्रॉब्लेम राहते, संधिवात राहते. तर मग आपल्या अंजनगावामध्ये मी जे सांगितलं तुम्हाला की इथं पानटाईवर सालफळ विकायला येतात आणि ते सालफळ लोक तसं तर शेतात खालीच पडतात, पण ते सालफळ इथं आणल्यावर ते विकले जाते, त्याला एक काहीतरी भाव आहे. हे सालफळ जर आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो तर तिथे माहिती लोकांना की याचा उपयोग करायला पाहिजे, ते वाया चाललं. म्हणून याचं एक हे पण महत्त्वाचं आहे की हे कशासाठी रानभाजी महोत्सव आहे की आपल्याकडल्या भाज्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की बा हे खाण्यायोग्य आहे, तर आपण ते फेकून देतो. आणि त्याचं पुढच्या याच्यात मी सांगतो की बा त्याला मार्केटिंग पण अवेलेबल करून देता येऊ शकते. तर याच्यासोबत काही अशा भाज्या आहे की जसं त्याचा हाडाचा प्रॉब्लेम, आता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हाडाचे काय आपले, त्याच्यामध्ये अडसणचा पाला म्हणून येथे विकायला मार्केटमध्ये, याचे लड्डू खाल्ले तर त्याने आपले हाडं चांगले होतात. तुम्ही कांडवेल पाला असेल, हट्टीजोड म्हणते त्याला, त्याची तुम्ही भाजी खाऊ शकता. तुमच्या घरी लावून एक काढी लावली तर तुम्हाला ते मिळते. आणि त्याने ज्याला फ्रॅक्चर झाला असेल तर त्याचा 15 दिवसात ते कसं रिकवर होईल हे सुद्धा त्याच्यामधून त्या भाजीतून आपल्याला पाहायला भेटू शकते. यासोबत जसं आपल्याला जर डायबिटीजचा सगळ्यात महत्त्वाचा शुगरचा इश्यू आहे आणि आपण जेवणामध्ये आपले भरपूर पदार्थ खायला घेतो, त्याच्यासोबत जर आपण एक हा प्रयोग झालेला आहे जांभळं जर आपण बिया फेकून देतो आणि जांभळाचं पावडर बाजारात उपलब्ध आहे वेगवेगळ्या कंपनीचं, पण ते किती ओरिजिनल आहे ते आपल्याला माहीत नाही, त्याच्यावरून रिझल्ट येते की नाही हे पण लवकर समजत नाही. पण तुम्ही जर स्वतःच त्या बिया
तो जे पावडर आहे म्हणजे वरच्या टर्फाला अंदरचं नाही त्याचं पावडर बनवलं आणि 1 चमच खाली पोट जर घेतलं